1 एप्रिलपासून टाटा वीज कंपनीचा वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाला सादर। प्रस्ताव मान्य झाला तर छोट्या घरगुती ग्राहकांना अधिकचा भार सहन करावा लागेल। कल्याण आणि डोंबिवलीच्या ग्रामीण भागात आज रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार। कल्याण डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या मोहिली, बारवे, नेतिवली आणि टिटवाळा इथल्या जलशुद्धीकरण केंद्रांच्या विद्युत आणि यांत्रिकी देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी पुरवठा बंद। भारताकडून युनेस्कोकडे मराठा रणभूमीचा प्रस्ताव पाठवला गेलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी हा प्रस्ताव आहे। मराठा समाजासाठी सरकारने काढलेल्या जीआर विरोधात उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल। सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल होण्याची शक्यता। मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यामध्ये 62% सर्वेक्षण पूर्ण। लातूर जिल्ह्यात 84%, छत्रपती संभाजीनगरमध्ये 53% सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती। मराठा आरक्षणासाठी मुंबईत 85% सर्वेक्षण पूर्ण। आज मुंबईतील सर्वेक्षण पूर्ण करण्याचे मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्न। एकूण 39 लाख घरं आणि त्यातील 15% घरांचं सर्वेक्षण बाकी। आज राज्य मागासवर्ग आयोगाच्या ऑनलाईन बैठकीचं आयोजन। बैठकीत सध्या सुरू असलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणामध्ये येत असलेल्या अडचणींबाबत चर्चा अपेक्षित। सरकारनं आरक्षणाबाबतीतला अध्यादेश काढल्यावरती आज मनोज जरांगे रायगडावरती शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेतील आणि त्यानंतर उद्या म्हणजे 31 तारखेला ते आपल्या घरी परत जातील। गावकऱ्यांनी केलेलं स्वागत पाहून भारावून गेलो। सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली तर पुन्हा उपोषण करू, मनोज जरांगेंचा इशारा। एकट्या भुजबळांमुळे ओबीसींचं वाटोळं होणार। आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो तर ओबीसींचं पूर्ण आरक्षण रद्द होऊ शकतो, मनोज जरांगेंचा इशारा। राष्ट्रवादी पक्षाची ओबीसी समाजासंदर्भात भूमिका नेमकी काय आहे? ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा सवाल। तर ओबीसी समाज मराठा आमदारांना मतं देणार नाही, प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया। शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपण सांगतोय की ओबीसींवरती अन्याय होणार नाही। प्रकाश शेंडगेंनी आपल्या मागण्या घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करावी, उदय सामंत यांचं वक्तव्य। मराठा आरक्षणासाठी सरकारनं जो निर्णय घेतलाय तो सत्यात उतरवायला हवा। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। तर काही लोक मुख्यमंत्र्यांना पुढे करून स्वतः मागे राहतायत, जाधवांचा टोला। ओबीसींना पूर्ण संरक्षण मिळेल, काहीही झालं तरी ओबीसींवरती अन्याय होऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर भुजबळांसोबत चर्चा करणार, त्यांचे जे काही आक्षेप असतील ते त्यांनी आम्हाला सांगावेत, आम्ही आवश्यक सुधारणा करू, फडणवीसांचं आश्वासन। ओबीसी समाजाबाबत राष्ट्रवादीची भूमिका अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांकडून स्पष्ट। मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। तर दोनही उपमुख्यमंत्री छगन भुजबळांसोबत चर्चा करणार, मुश्रीफांची माहिती। आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या, मंत्री छगन भुजबळांची भूमिका। तर मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण दिल्यामुळे ओबीसी समाज संतप्त, भुजबळांची भूमिका। अहमदनगरमध्ये 3 फेब्रुवारीला ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन। मंत्री छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडेल। समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून मैदानाची पाहणी। ओबीसी समाजाबाबत न बोलणाऱ्या आमदार आणि खासदारांच्या घराबाहेर राज्यभरात आंदोलन छेडणार, ओबीसी समाजातल्या नेत्यांच्या बैठकीतला निर्णय। जालन्याच्या अंबड तालुक्यातील जामखेडमध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक। मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना सुपूर्द केलेल्या अधिसूचनेचा मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक पेटयात्रा काढून निषेध। सरकारने मराठ्यांना फसवलं की ओबीसींना, हे स्पष्ट व्हावं, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। तर सरकारकडून 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, पटोलेंची टीका। ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणार नाही, ओबीसी समाजानं घाबरून जाऊ नये, त्यांना हरकती मांडता येणार आहेत आणि त्यानंतरच अधिसूचना निघेल। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळणार, बावनकुळेंचं विधान। सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकरांचा आरोप। तर मराठा आरक्षण हा राज्याचा नाही तर केंद्राचा विषय, खेडेकरांचं वक्तव्य। मराठा समाजाला अध्यादेश देऊन राज्य सरकारनं फसवणूक केली, आरक्षण हवं असेल तर मराठा समाजानं दिल्लीत जावं, राज्य सरकार केवळ भांडणं लावण्याचं काम करते, माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचं वक्तव्य। आज पुन्हा एकदा राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक। या बैठकीला ठाकरे गट, शरद पवारांचा गट, काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडी,
यांच्या उपस्थितीची शक्यता। आजपासून ठाकरे गटाच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ या पदयात्रेला सुरुवात होणार। बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा इथून यात्रेची सुरुवात केली जाईल। सुषमा अंधारे या पदयात्रेचं नेतृत्व करतील, तर 3 मार्चला मुंबईतल्या शिवतीर्थावरती पदयात्रेचा समारोप होतोय। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये उद्धव ठाकरेंची 5 तारखेला सभा। या सभेच्या परिसराची खासदार विनायक राऊतांकडून पाहणी। श्रीरामपूर नगरपालिकेकडून उभारण्यात आलेल्या दिव्यांग भवनाचं आमदार बच्चू कडूंच्या हस्ते लोकार्पण। यावेळी दिव्यांग बांधवांच्या मोटरसायकलवरनं बच्चू कडूंचा प्रवास, तर प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची शहरातनं बाईक रॅली। आपण सत्तेत गेलेलो नव्हतो, तर त्यांचेच फोन आपल्याला आले। आमदार बच्चू कडूंचा महायुतीला टोला, पटत असेल तर ठेवा, नाहीतर ठेवू नका। निवडणुकांचा ट्रेलर जेव्हा सुरू होईल तेव्हा आमचा रोल काय असेल हे आम्ही सांगू, बच्चू कडूंचं वक्तव्य। तर पाणी प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनाबद्दल दाखल गुन्ह्याविषयी बच्चू कडूंची श्रीरामपूर कोर्टात हजेरी। आपण कोर्टामध्ये येरझऱ्या घालतोय, मात्र ज्यांच्यासाठी आंदोलन केलं ते शेतकरी आपल्याला कुठेच दिसत नाही, बच्चू कडूंची नाराजी। शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं तर फारसं नाव होत नाही, पण जातीसाठी केलं तर माणूस मोठा होतो। नाव न घेता भुजबळ आणि जरांगेंवरती कडूंचा निशाणा। मतांच्या राजकारणासाठी लोक अशी वक्तव्य करत असतात। जलील यांच्या वक्तव्याची आम्ही सुद्धा तक्रार करू, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत लवकरच निकाल येईल, सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदेंची माहिती। तर निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार विधानसभा अध्यक्ष घेतील, सिद्धार्थ शिंदेंची प्रतिक्रिया। आमदार अपात्रतेसंदर्भात दिलेल्या निर्णयात कायदेशीररित्या नेमकं चुकीचं काय आहे हे दाखवण्याची धमक ना जितेंद्र आव्हाडांमध्ये आहे ना उद्धव ठाकरेंमध्ये। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांची टीका। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत राहुल नार्वेकरांचं वेळकाढूपणाचं धोरण, एकनाथ शिंदेंची टीका। तर निवडणुका जवळ आल्यामुळे मुदतवाढ वाढवली, खडसेंचा आरोप। कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणामध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अटक केलेल्या आनंद तेलतुंबडे यांना कर्नाटक सरकारचा बसव राष्ट्रीय पुरस्कार जाहीर। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सर्वाधिक महाराष्ट्रातनं सहभाग, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। तर राज्य शासनाच्या विरोधात अनेक लोक, थोरातांचं वक्तव्य। प्रकाश आंबेडकर महायुतीसोबत आले तर त्यांचं स्वागत आहे, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीसोबत राहणार नाहीत, शिरसाट यांचं वक्तव्य। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर जर इंडिया आघाडीसोबत आले तर दुधात साखर पडेल, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणांचं वक्तव्य। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा एकदा सुनावणी, दोनही गटांच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाईल। बुधवारी सुनावणी संपेल, तर 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल अपेक्षित आहे। ललित पाटील प्रकरणी ससूनचे डीन संजीव ठाकूर यांना वाचवण्यात वैद्यकीय शिक्षण खात्याचा कोणताच संबंध नाही, मंत्री हसन मुश्रीफांचं स्पष्टीकरण। 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली, एकनाथ खडसेंचं विधान। तर दिशा बदलण्यामागे प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीसांचा सहभाग, खडसेंचा फडणवीसांवरती आरोप। पर्यटन विभागामध्ये प्रचंड अडचणी, त्यामुळे 7 ते 8 महिने हेच खातं राहिल्यावरती काहीतरी करता येईल। पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची मागणी, तर चिंता करू नका, तुम्हीच पर्यटन मंत्री राहाल, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं हनुमान ध्वज हटवला, विरोध करणाऱ्या हिंदूंवरती लाठीचार्ज। काँग्रेस शासित राज्यात हिंदू विरोधी कृतीच्या निषेधार्थ यात्रा काढणार की दुर्लक्ष करणार, असं ट्विट करत मुंबई भाजपचा उद्धव ठाकरेंना सवाल। माझ्या हातून आपल्या हातून जेव्हा चूक झाली तेव्हा आपण ती मान्य केली, पण जो माणूस काम करतो तोच चुकतो, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। तर आम्ही कोणत्याही तालमीमध्ये यायला तयार, अजित पवारांचा संजय राऊतांना टोला। राजकारणात वेळेला खूप महत्त्व असतं, काम करायला वेळ लागणार म्हणून सत्तेत गेलो, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। नथुराम गोडसेंनी वापरलेल्या पिस्तुलातील गोळ्यातनं गांधींची हत्या झाली नाही, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पंटू रणजित सावरकरांचा दावा। पोलिसांनी नीट तपास केला नाही, रणजित सावरकरांचा आरोप। नथुराम गोडसेनंच गांधींची हत्या केली, सावरकर काय म्हणतात याला कुणीही विचारत नाही, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सावरकरांबाबतीत केलेल्या विधानाचा अंबादास दानवेंकडून निषेध। जलील यांचं वक्तव्य म्हणजे सावरकरांच्या देशप्रेमाचा अपमान असल्याचं दानवेंचं वक्तव्य। राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा कार्यक्षम आमदार पुरस्कारानं सत्कार, सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या माध्यमातून पुरस्काराचं वितरण।
खोट्या जात वैधता प्रमाणपत्र वाटपाच्या विरोधात परभणीतील जिंतूर इथे बंजारा समाज आक्रमक, गोर सेनेकडनं जोरदार घोषणाबाजीसह रास्ता रोको आंदोलन. खारकोपर उरण लोकल सुसाट, गेल्या 8 दिवसात जवळपास लाखभर प्रवाशांचा मार्गावरनं प्रवास, 9,32,000 रुपयांचा महसूलही जमा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारातनं ग्रीन हायड्रोजन, ग्रीन एनर्जी क्षेत्रात 2,76,300 कोटींचे सामंजस्य करार. या करारातनं 63,900 रोजगार निर्मिती होणार. 6 मिलियन टन ग्रीन पोलाद निर्मिती प्रकल्प राज्यात स्थापन करण्यासाठी एक्सलन मित्तल निप्पॉन स्टील आणि महाराष्ट्र सरकारमध्ये करार. यातून 70,000 कोटी रुपये गुंतवणूक येणार तर 20,000 रोजगार निर्मिती होणार. ग्रीन हायड्रोजनची पॉलिसी राज्याच्या विकासात महत्त्वाची ठरेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा तर 7 कंपन्यांसोबत करार. मुख्यमंत्र्यांची माहिती. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील वाघबीळ कावेसर भागात बेकायदेशीर पद्धतीनं वृक्षतोड. आमदार प्रताप सरनाईकांनी केली जागेची पाहणी. यावेळी वृक्षतोड करणाऱ्या विकासकावरती गुन्हा नोंदवण्याची मागणी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप घडवणार मुंबईकरांना अयोध्या दर्शन. मुंबईच्या लोकसभा मतदारसंघातनं 6 विशेष रेल्वे अयोध्येला सोडल्या जातील. यातली पहिली रेल्वे 5 फेब्रुवारीला सुटेल. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सपत्नीक शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. साईबाबा संस्थांच्या प्रभारींकडनं शाल आणि साईबाबांची दैनंदिनी देऊन पटेलांचा सत्कार. हनी ट्रॅपमध्ये अडकवून 10 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी 5 जणांना गडचिरोली गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं. आरोपींमध्ये एक पत्रकार आणि एका पोलीस अंमलदाराचाही समावेश आहे. घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ख्वाजा युनूस कोठडी मृत्यू प्रकरणामध्ये माफीचा साक्षीदार होऊ द्या. सचिन वाझे यांची विशेष न्यायालयाकडे मागणी. वाझे यांच्यासह 4 पोलिसांवरती खटला दाखल. नवी मुंबईतील पावणे MIDC येथील केमिकल कंपनीला मोठी आग. अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवलंय. भिवंडीमध्ये आगरी महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात आगरी संस्कृतीचं दर्शन. आगरी खाद्य संस्कृतीची ओळख सर्वांना व्हावी आणि ती टिकावी या उद्देशानं दरवर्षी या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याययात्रेचा आज बिहारमधला दुसरा दिवस. पूर्णियामध्ये रॅलीला संबोधित करणार. भाजप आणि केंद्र सरकारवरती हल्लाबोल करण्याचीही शक्यता. लँड फॉर जॉब प्रकरणी लालू कुटुंबियांसमोरच्या अडचणी वाढल्या. आज तेजस्वी यादव यांची चौकशी होणार. काल लालू प्रसाद यादव यांची 9 तास चौकशी पार पडली आहे. लोकसभा निवडणुकांसाठी दिल्लीमध्ये आज भाजपची महत्त्वाची बैठक. JP नड्डांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती निवडणुकीची तयारी आणि रणनीती संदर्भात मंथन केलं जाईल. नवी दिल्लीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी सर्वपक्षीय बैठक. विरोधी पक्षांचे नेते या बैठकीमध्ये सहभागी होणार का याकडे लक्ष असेल. संसद भवनात प्रवेशासाठी नवीन सुरक्षा नियम. QR कोड आणि आधार कार्डची प्रत अनिवार्य. 31 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून हा बदल लागू केला जाईल. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहिल्यानं डॉक्टर उमर इलियासींच्या विरोधात फतवा. आपल्यावरती टीका करणाऱ्यांनी पाकिस्तानमध्ये जावं. डॉक्टर इलियासींचं प्रत्युत्तर. राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुका जाहीर. 15 राज्यातील 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान. यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 जागांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्यास आगामी 2024ची लोकसभा निवडणूक ही भारतातली शेवटची सार्वत्रिक निवडणूक असू शकते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं वक्तव्य. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीमधल्या घरावर ईडीकडनं छापा. अधिकाऱ्यांनी BMW मधनं अनेक कागदपत्र ताब्यात घेतली. बीटिंग रिट्रीट सोहळ्यात नायक सारथ कुमार यांनी बासरीवरती ए मेरे वतन तुझपे दिल कुर्बान या लोकप्रिय गाण्याची धून वाजवली. परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी भूतानचे परराष्ट्र मंत्री लिखनपयो डिएन धुंदेल यांची भेट घेतली आहे. भारत भूतान संबंध अधिक दृढ करण्यासंदर्भात या दोघांमध्ये चर्चाही झाली. स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 SoC सह भारतामध्ये रिअलमी 12 Pro 5G हा मिड रेंज स्मार्टफोन लॉन्च झालेला आहे. मालदीव्समध्ये भारतीय पर्यटकांच्या संख्येत मोठी घट. भारत टॉप 10च्या यादीत 3ऱ्या स्थानावरनं 5व्या स्थानी. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू अडचणीत. मालदीवमधील विरोधी पक्ष मालदीव डेमोक्रेटिक पार्टीची त्यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याची तयारी. अमेरिकेमध्ये मराठी शिकणाऱ्या मुलांना बालभारतीकडनं पाठ्यपुस्तकं दिली जातील. शिक्षण विभागाचा निर्णय. बृहन महाराष्ट्र मंडळाला स्थानिक गरजेनुसार आवश्यक असेल तर पाठ्यपुस्तकांमध्ये 20% बदल करून देण्याचे अधिकार हे बालभारतीकडे असतील. जर्मनीमध्ये 4 दिवसांच्या आठवड्याचा प्रयोग. 45 कंपन्यांचा सहभाग.
वेतन कमी न करता आठवड्यामध्ये 3 सुट्ट्या, कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी नवा उपक्रम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.